अजित पवार यांच्या अपघातानंतर काल डीजीसीएचा प्राथमिक अहवाल आला आणि त्या अहवालावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी संशय व्यक्त केले. माझ्यासोबत स्वतः रुपाली ताई, काल अहवाल आला डीजीसीएचा प्राथमिक अहवाल होता आणि त्यामध्ये असा निष्कर्ष काढलाय की विमान ज्यावेळेस धावपट्टी शेजारी कोसळलं त्याआधी ते झाडावर आदळलेलं होतं. मला एकच प्रश्न विचारतो, डीजीसीए महासंचालक ते वेडे का आम्हाला वेडे समजतात? काय प्रॉब्लेम काय? अहो, तुम्ही एवढी मोठी यंत्रणा आहे, आता तुम्ही अहवाल दिला की झाडावर आदळलं, झाड दाखवता प्लीज आम्हाला. झाड दाखवलं पाहिजे ना. यू आर अ रिस्पॉन्सिबल पर्सन, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. तुम्ही फार महत्वाची भूमिका आज करताय की तुमच्याकडं उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्या घटनेचा तपास तुम्ही करताय. एक तर डीजीसीएने जेव्हा ही घटना 28 जानेवारीला घडली, 30 किंवा 31 जानेवारीला तातडीने सर्व जी VSR जी कंपनी आहे, विमान कंपनी, त्याची उड्डाणं तात्पुरती स्थगिती द्यायला पाहिजे होती, ती दिली नाही. असो, जेव्हा 30 दिवसाला 4 दिवस कमी होते, म्हणजे 26व्या दिवशी तुम्ही येऊन सांगताय की आम्ही 30 दिवसामध्ये अहवाल देणार आहे. लक्षात घ्या, या तपासामध्ये ना तफावत आहे, या तपासामध्ये फेरफार आहे. मला वाटतं जाणीवपूर्वक माननीय अजितदादांचे पुरावे नष्ट करायला मदत व्हावी म्हणून हा वेळ घेतला जातो. कारण का मी एक वकील आहे आणि प्रॅक्टिसिंग वकील आहे, क्रिमिनल लॉयर आहे. आम्हाला हा तपास कळतो. जेव्हा हा तपास पोलीस मेहरबान कोर्टामध्ये देतात तेव्हा त्याच्यामध्ये ते योग्य आहे का नाही हे आम्ही सांगणारे आहोत. आणि आम्ही म्हणजे काही स्वप्नात पडलं, स्वप्नात ते झाड दिसलं आणि आम्ही सांगितलं तसं नाही. केस लॉज असतात, त्या तपासाचा तो घटनाक्रम असतो, त्याच्या पुष्टी त्या जोडवायच्या असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने काम केले हे तिथं त्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला दाखवावं लागतं पुराव्यानिशी. त्याच्यामुळे कालचा आलेला अहवाल तोंडाला पानं पुसण्यासारखा, लाज वाटली पाहिजे. आणि याच्याने काय होतंय, कोणत्याही सरकारी यंत्रणेवर महाराष्ट्राचा विश्वास नाही. आता मी सत्ताधारीमध्ये आहे, मीही ठामपणे सांगते, या यंत्रणावर विश्वास नाही. या यंत्रणा माननीय अजितदादांचे जे गुन्हेगार आहेत, जे काही उद्योगपती असतील, काही लोकांची जी साठेलोटी आहेत, त्यांना वाचवण्यासाठी त्याचा योग्य पद्धतीने सत्तेत आहेत म्हणून वापर चालू आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या माणसांनी मंत्रालयात बसून, पुण्यात बसून, मुंबईत बसून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला मदत केली, जो सर्वसामान्य लोक आहेत, त्या माणसाला न्याय मिळण्यासाठी, त्याच्या घातपाताची तपास होण्यासाठी कोर्टाकडे जावं लागतंय. याच्यासारखं या सत्ताधाऱ्यांचं फेल्युअर नाहीये. ताई, काल जो अहवाल होता ना त्यामध्ये जर आपण वाचलं तर इथं बारामती एअरपोर्ट आहे आणि ते बारामती जिल्ह्यात आहे असं तिथे लिहिलेलं आहे. म्हणजे या अहवाल फार सिरियस नाहीये किंवा सिरियसनेस ठेवून केलेला नाही असे आरोप सुद्धा करण्यात आले. हो, हे चुका आहेत ना. बारामती जिल्हा कसा झाला? पुणे जिल्हा आहे. डीजीसीएचा अधिकारी काय दारू पिऊन रिपोर्ट का गांजा मारून लिहित होतो? मे बी मारू शकतात, कारण का ठीक आहे, आपल्या गल्लीबोळामध्ये काही लोक दारू आणि गांजा मारत असतील. मला वाटतं हे डीजीसीआयनी हाय लेवलची नशा केली आहे का? काय लिहिताय? अहो, काय चेष्टेचं स्वरूप लावले. लोक रडतायत, महिना झालाय, अजूनही विश्वास बसत नाही की आपले दादा आपल्या सोबत नाहीयेत. आणि कुठली सत्ताधाऱ्याच्या अंडरमध्ये असलेल्या यंत्रणा असा करत असताना त्या सत्ताला काय चाटायचंय? काय चाटायचंय? आणि सत्ताधारी असले म्हणून काय झालं? सत्ताधाऱ्यांच्या घरातले सगळे अजितदादांसारखे जावे म्हणूनही असं मग जावे, मग काय करतील ते? तुमच्याही पक्षातले जर काही तुम्ही 1-2 लोक सोडलं तर कोणी यावर फारसं बोलताना दिसत नाही. तुम्ही विचारा ना त्या आमदारांना, का तुम्ही बोलत नाहीयेत? काय प्रॉब्लेम आहे? का तुम्ही एक मानसिक धक्क्यातनं सावरला नाही, 2 तुम्हाला अजून बोलता येत नाहीये, 3 तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही गेलाय नेता, जाऊ दे, आपण आपलं बघू हे करताय. मला माहित नाही की ते आमदार का बोलत नाही, कारण का माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही. परंतु आम्ही बोलणार. आमचा बाप माणूस होता, आमचा देव माणूस होता, जो लाखोच्या पोशिंदांचा माणूस गेलाय, त्याच्याविषयी आम्ही बोलणार. मी रुपाली पाटील ठोंबरे अजितदादांची कार्यकर्ती बहीण आहे. मी बोलणार, ते सत्य बाहेर काढणार. मी मेहरबान कोर्टामध्ये पण जाणार. आम्ही संयम ठेवला होता, म्हणजे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी काही संयम का ठेवला होता की आपली सत्ता आहे, आमचा तपास यंत्रणेवर विश्वास आहे,
ते वेगाने तपास करतील, त्यातलं सत्य बाहेर आणतील. इत्तभूत तंतोतंत माहिती ही आमच्याकडे आहे, ही रोहित पवारांकडे पण आहे, ही अजून काही जी लोक आहेत की ज्यांना दादांचं सत्य बाहेर काढायचं त्यांच्याकडे आहे. परंतु सरकारी तपास यंत्रणा काय देत आहेत, त्या किती जेन्युइनली आहेत, येऊ दे ना जगासमोर. ताई, शेवटचा प्रश्न की आता तुम्ही सांगितलं की हे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि या सरकारी यंत्रणांवर विश्वास नाहीये, या यंत्रणांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार आहात? 100% लढणार. मी वकिले सोडून द्या, 100% लढणार. का नाही लढावं? आपण एखाद्याला लक्षात घ्या की ज्याचा रस्त्यावर अपघात होतो, तो अपघात झाल्यानंतर त्याच्या घरचा करता पुरुष गेला म्हणून त्याच्यावर क्लेम केला जातो. त्या क्लेम केल्यानंतर तुम्हाला माहिती का त्याची अमाऊंट त्या व्यक्तीच्या व्हॅल्युएशनच्या ह्याच्यानुसार असते, कारण का ते कुटुंब बर्बाद झालेलं असतं. त्यांचं चालणार कसं? त्याच पद्धतीने हा महाराष्ट्र पोरका झालेला आहे. हे कोण भरून काढणार आहे? याचं सत्य बाहेर यायला नको का? याची कुठली भरपाई सत्ताधारी देणारे, डीजीसीआय देणारे, आम्ही देणार आहोत का कुठली यंत्रणा देणारे? मुळामध्ये जे पोलिसांचं पण वर्तणूक होतं ना, ते अत्यंत चुकीचं होतं. तुम्हाला FIR दाखल करून घ्यायला काय जात होती? तुम्ही एक लक्षात घ्या, मी उदाहरण म्हणून तुम्हाला देते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री जे आपले अरविंद केजरीवाल होते त्यांच्यावर आरोप केल्याने गुन्हा दाखल केला ना गुन्हा दाखल. जे निर्दोष व्हायचे मेहरबान कोर्टाने त्यांना निर्दोष केलं. मग तुम्ही अजितदादांच्या या घटनेत जे संशयी आहे, म्हणजे डीजीसीआयचे जे अधिकारी आहेत ज्यांनी विमानांना परमिशन दिली VSRच्या, ती लोक आहेत. त्याच्यानंतर ती यंत्रणा आहे. त्याच्यानंतर विमान कंपनीचा मालक आहे. अशी अनेक संशयित जी लोक आहेत ती येऊ द्या ना आणि त्यांना सिद्ध करू द्या की नाही आम्ही केलं नाहीये. पोलिसांना किंवा सीबीआयला इन्व्हेस्टिगेशन अवघड आहे का? कुणाचे तुम्हाला सांगते, त्यांनी फोन्स हे केले पाहिजे, व्हॉट्सअप असतील, त्यांचे लोकेशन्स असतील, देवगिरीवरनं निघालेले दादा, देवगिरीवरनं निघाले विमानतळाने बसलेले विमानामध्ये असल्यानंतर आता तर काय, जो मेन ब्लॅक बॉक्स होता त्याच्यामध्ये फक्त ओशिट एवढंच बोलली ती, दुसरं काही बोलली नाही. म्हणजे सगळे त्या 15 मिनिटाच्या विमानात आळीमिळी ग्रुपचे असे बसले होते की हो आता पुढे जाऊन आपलं विमान धडकणार आहे, आपण सगळ्यांनी क्विक क्वाईट करा. काहीच बोलले नाही दादा, काहीच बोलले नाही ते विदित जाधव. अजून कोण असतील म्हणजे 5-6 जण जे होते ते काहीच बोलले नाही. बरं, पायलट पुढे होते ते फक्त ओशिट बोलले. कुणाला सांगताय? कुणाला? आणि का तुमची मेंदूची लेवल लोकांना दाखवून देते की तुम्हीच किती यंत्रणा मूर्ख आहात आणि तुमच्यावर ही जबाबदारी दिली म्हणजे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे. डीजीसीएचा जो अहवाल आलाय त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि या सगळा अहवाल तयार करत असताना डीजीसीआयचे जे अधिकारी आहेत त्यांनी कुठली नशा केली होती का, असा संतप्त सवाल सुद्धा रुपाली पाटील यांनी विचारला. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी.